नमस्कार, मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक अतिशय सुप्रसिद्ध कवींची कविता आहे. लुटले मला जगाने माझेच दान घेऊन, मज ठेविले उपाशी माझेच पान घेऊन. लुटले मला जगाने माझेच दान घेऊन, मज ठेविले उपाशी माझेच पान घेऊन. दृष्टा स्वभाव येथे सन्मान रोज होतो. दृष्टा स्वभाव येथे सन्मान रोज होतो. डोलात तोच फिरतो माझीच शान घेऊन. लुटले मला जगाने माझेच दान घेऊन. इथली जमीन पिकते माझ्याच नांगरानी आणि मज केले हद्दपार माझेच रान घेऊन. लुटले मला जगाने माझेच दान घेऊन, मज ठेविले उपाशी माझेच पान घेऊन. नव्हती मला कशाची भीती भयाना रात्री. नव्हती मला कशाची भीती भयाना रात्री. अपमान मज मिळाले माझाच मान घेऊन. लुटले मला जगाने माझेच दान घेऊन, मज ठेविले उपाशी माझेच पान घेऊन. ही कविता काय सांगते? तर ही कविता आपल्या महाराष्ट्रातील निवडणुकीचं चित्रण करते. ही कविता आत्मचिंतन करते, आत्मसंवाद करते, की महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये जे इलेक्शन चालू आहे आणि त्या इलेक्शनच्या माध्यमातून एकमेकांवरती जे आरोप प्रत्यारोप चालू आहेत, वार प्रतिवार चालू आहे, हे सगळे काही फक्त सत्तेत येण्यासाठी. आणि सत्तेत आलं की देशाची तिजोरी आपल्या ताब्यात घ्यायची. तिजोरी ताब्यात आल्या की त्याच्या चाव्या आपल्याच माणसाच्या जवळ द्यायच्या. कुणीतरी त्याचा रिमोट कंट्रोल व्हायचं. हिंदुत्ववाद्याच्या गप्पा मारायच्या, राष्ट्रीयत्वाच्या गप्पा मारायच्या आणि राष्ट्रीयत्वाचा मार्ग या हिंदुत्वामधून जातोय अशा पद्धतीच्या वल्गना करायच्या. आणि सामान्य माणसाला मात्र, मतदाराला मात्र झुलवत ठेवायचं ते पुढच्या पंचवार्षिक निवडणुकापर्यंत. एकदा निवडणूक झाली की 5 वर्ष मतदाराला सुद्धा काहीही बोलता येत नाहीये. आणि त्यानं काय बोलायचं तरी काय? कारण त्याचं तोंड इलेक्शनच्या टायमिंगला काही 1000-500 देऊन बंद केलेलं असतं. हे खरं चित्र नाही आपल्या देशाच्या लोकशाहीचं. कोण कुणाला म्हणतं की 6 पोरे तुम्ही निर्माण करा किंवा 10 पोरे निर्माण करा. नवनीत राणाचा वाद आपल्याला दिसून येतो. असदुद्दीन ओवैसी त्यांना अनेक मुलं निर्माण करण्याचा सल्ला देतात. नवनीत राणा सुद्धा हिंदू लोकांना आवाहन करतात की तुम्ही जास्तीत जास्त मुलं तयार करा. मुलं तयार करणं सोपं आहे. पण जो लोकसंख्येचा परिस्फोट होणार आहे, त्याला कंट्रोल करणं किती अवघड आहे. याचं आत्मचिंतन कोणच करत नाहीये. फक्त एकमेकावरती टीका करायची. आज आपल्या देशामध्ये लोकसंख्येचा परिस्फोट झालेला आहे आणि त्यामुळे झालं काय? अन्नधान्याचे भाव वाढले. जीवन जगण्याच्या सगळ्या गोष्टी वाढल्या. साधं भाड्यानं जरी राहायचं झालं तर भाडं आज पुणे सिटीतलं किंवा मुंबई सिटीतलं किंवा मेट्रो सिटीतलं 20,000 ते 25,000 रुपये दरमहाचा आहे. कितीतरी जगण्याच्या समस्या आहेत. बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो आपल्याला 2% आटोक्यात आणता येत नाहीये. इथं फक्त आपल्याला अनेक अशा बोनस योजना काढून 1,000-2,000 रुपये, 1,500 रुपये दिले जातात. किंवा बेरोजगाराला 1,00,000 किंवा 1,50,000चं लोन देऊन तुम्हाला स्वतःच्या पायावरती आम्ही उभा करू, अशा पद्धतीची आश्वासनं दिली जातात. पण नक्की कोणीच काही या देशाचं कल्याण करत नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. प्रस्थापित पक्षाने सुद्धा आतापर्यंत फक्त आपला पक्ष कसा मोठा होईल, संघटना कशी मजबूत होईल आणि इथला कार्यकर्ता आमच्यासाठी कशा सतरंजा उचलतील, याच्या पलीकडे काही पाहिलं गेलेलं नाही. आणि म्हणून कार्यकर्ता सतरंजाच उचलत चाललेला आहे आणि जो नेता आहे तो मोठाच होत चाललेला आहे. म्हणजे एक नेता हा अब्जाधीश बनत चाललेला आहे, तर कार्यकर्ता हा भिकारधीश बनत चाललेला आहे. अशी एकंदरीत या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्रीपदी तेच असतात. कित्येक वर्ष सालोन साल तेच असतात. आदली बदलीने परत तेच येतात. आज आपण अशी परिस्थिती पाहतोय महायुतीमध्ये. काल परवा अजितदादांनी
भाजपावरती प्रचंड अतिशय स्पष्ट शब्दामध्ये टीका केली, तक्रार केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला या भाजपनं लुटलं, मस्ती आलेली आहे, माज आलेला आहे सत्तेचा, अशा पद्धतीचे त्यांनी स्टेटमेंट केले. त्यांच्यावरतीही परत भाजपाचे प्रमुख रवींद्र चव्हाण यांनी अजितदादांना सांगितलं की अजितदादा, आमच्याकडे तुमच्याबद्दल बोलण्याच्या खूप गोष्टी आहेत. आम्ही जर तोंड उघडलं तर तुम्हाला ते फार अडचणीचं ठरू शकतं. अजितदादा स्वतः म्हणाले, माझ्यावरती 70,000 कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप असताना मी त्यांच्याबरोबरती मांडीला मांडी लावून बसतोय. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2024ला झाले, 5 डिसेंबरला जेव्हा त्यांनी शपथ घेतली मुंबईला, त्यानंतर ना त्यांनी एकनाथ शिंदे यांनी जे जे निर्णय घेतले होते आणि त्यांना जे जे अनियमितता त्याच्यामध्ये आढळून आली, ते सगळे निर्णय जाग्यावरती त्यांनी थांबवले. आता काही 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहेत, अजितदादा या दोघांच्या विरोधात आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये मैत्रीपूर्ण लढत होतील अशा पद्धतीची वल्गना जरी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली असली तरी सुद्धा एकमेकावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत. तुम्ही आम्ही सगळे संभ्रम अवस्थेत आहोत, नक्की काय चाललंय अशी परिस्थिती निर्माण आपली केलेली आहे. कारण का, जेव्हा जनतेला संभ्रम अवस्थेत टाकलं जातं तेव्हा कुठेतरी काहीतरी अंतर्गत फार मोठी गोष्ट घडत असते, ती म्हणजे सत्ता. सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे आणि ती सत्ता ताब्यात घेण्यासाठी एकमेकावरती आरोप करू, दिवसभर भांडू आणि परत आपण एकमेकांचे भाऊ बनू, एकमेकांचे सहकारी बनू, अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतं. वंचित बहुजन आघाडी सारखी संघटना म्हणून तर या प्रस्थापित राजकारणाला कंटाळून सातत्याने संघर्ष करण्याच्या भूमिकेतून पाऊल पुढे टाकते आहे. प्रकाश आंबेडकर त्याचं नेतृत्व करतायत. ते लोकांना सांगतात की तुम्ही जात आणि धर्म बघू नका, तुम्ही माणूस बघा, आम्हाला संधी द्या. या महाराष्ट्रालाच नाही तर आम्ही देशाला लोकशाहीच्या मार्गावरती आणू, निरपेक्ष आणि पारदर्शक अशा पद्धतीचा राजकीय कारभार करू. म्हणून खऱ्या अर्थाने या देशातला वंचित घटक लढतो आहे, पळतो आहे, परंतु त्याला आजपर्यंत सन्मानानं कधी जवळ घेतलं नाहीये. आता मात्र 25 वर्षानंतर ना काँग्रेसनं त्यांची ताकद ओळखली, कारण 2019ला वंचितमुळे त्यांच्या बऱ्याचशा चांगल्या जागा गळून पडलेल्या होत्या. आणि खऱ्या अर्थाने अशा वंचित घटकांना राज्यकर्ती जमात व्हावी म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनं नुसतं नाव न घेता या वंचित आघाडीला प्रस्थापित आघाडींनी, पक्षांनी उलट जवळ घेतलं पाहिजे. त्यांना मान सन्मानाच्या जागा दिल्या पाहिजेत आणि देशामध्ये खऱ्या अर्थानं बहुजन, शेतकरी, कष्टकरी, दलित, वंचित या लोकांना राज्यकर्ती जमात बनवून त्यांच्या हातामध्ये सरकार दिलं पाहिजे. तरच कुठंतरी देशाचा आणि राष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा विकास होईल. हजार वर्ष हा समाज या देशामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अन्य अशा क्षेत्रामधून हजारो मैल दूर आहे. त्यांना त्याचे फार जबरदस्त भयानक अनुभव आहेत. उलट या लोकांना जर राज्यकर्ती जमात बनवलं तर हे लोक त्या समाजासाठी चांगलं काम करतील. आणि म्हणून बाबासाहेबांचा राजकीय आरक्षणाला विरोध होता. आरक्षणावरून जेव्हा वाद निघतो तेव्हा बाबासाहेबांनी या देशातल्या SC NTंना शिक्षणात आणि नोकरीत कायमस्वरूपीचं आरक्षण ठेवलं, पण राजकीय आरक्षण मात्र त्यांनी 10 वर्षाचं याचं कुठंतरी पुनरावलोकन करावं अशा पद्धतीचा विचार यासाठीच मांडलेला होता की जरी BJP सारख्या किंवा इतर शिवसेनेसारख्या पक्षामध्ये, काँग्रेसमध्ये राखीव मतदारसंघातून उमेदवार उभे राहिलेले असले, मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेतले असोत किंवा विधानसभा किंवा लोकसभेतले असोत, हे लोक समाजाचं कल्याण करणार नाहीयेत. कारण त्यांचा जो गॉडफादर आहे तो प्रस्थापित आहे. त्यांच्या विचारानंच ते वाटचाल करतील किंवा काम करतील. उठ म्हणलं तर उठतील, बस म्हणलं तर बसतील, अशी परिस्थिती असेल. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की या लोकांना राजकीय आरक्षणाचं पुनर्वलोकन करून यांना स्वतंत्र अशी ताकद निर्माण करण्याचं काम, स्वतंत्र राजकीय ताकद त्यांची निर्माण होण्याचं काम त्यांनी केलेलं होतं, परंतु त्याला विरोध करण्यात आला.
हा झाला इतिहास. आणि म्हणून आज नुसते आरोप प्रत्यारोप करून लोकांना संभ्रमात घालून काही उपयोगाचं नाहीये. काल परवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जाहीरनामा पब्लिश केला, प्रकाशित केला. देवेंद्र फडणवीस त्यांना म्हणाले की हा वाचून नामा आहे. त्यावर उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे आहेत, ढाणे वाघ आहेत. पत्रकारांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस असे म्हणाले म्हणून त्यांनी राज ठाकरेंना विचारलं, तेव्हा राज ठाकरे म्हणाले, मी फक्त स्माईल केलेला आहे, हळूच हसलेलो आहे. संजय राऊत मात्र जोरदार हसलेले आहेत. जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता होती, मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी कोस्टल रोडची संकल्पना, काम त्यांनी सुरू केलेलं होतं. याचं श्रेय आजची देवेंद्र फडणवीस यांचं सरकार घेत आहे, आजचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार घेत आहे, अशा पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की मी कोरोनाच्या काळामध्ये काहीच केलं नाही, मी कोस्टल रोड बांधला नाही, मी वैतरणा धरणचं काम केलं नाही, तुम्ही मात्र समुद्र निर्माण केला. एकनाथ शिंदे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कैलास पर्वत आणला, मोदींनी गंगा आणली. अशा पद्धतीची एक वैचारिक टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि सहकारी मित्रांवरती केली. या सगळ्या टीकातून, वार प्रतिवार मधून किंवा या गोंधळलेल्या अवस्थेतून नक्की आपण कोणत्या मार्गाने पुढे जावं, हा खरा तुमच्या आमच्या समोर पडलेला प्रश्न आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी मी एवढंच सांगेन की तुम्ही जरूर अशा संघटनेला, अशा पक्षाला की जो खऱ्या अर्थाने या देशामध्ये व्यवस्था परिवर्तन करू शकेल, अशा वंचित घटकांना आपण जर प्रतिसाद दिला, मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद दिला, तर नक्कीच काहीतरी बदल होईल असं माझं मत आहे. कारण घटत्या फलिताचा सिद्धांत काय सांगतो की जर तुम्हाला रोज आम्ही आंबेरस दिला तर एक दिवस आपण ते खाऊन खाऊन कंटाळतो आणि तो रस आपण नाकारतो. आज तीच परिस्थिती झालेली आहे. केंद्रात आणि राज्यात जे सरकार आहे त्याच्यामध्ये काहीही बदल नाही आहे. त्यांची शैक्षणिक धोरणं फार वेगळी आहेत, सामाजिक धोरणं फार वेगळी आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक विकास त्यांना करायचा नाहीये, मुठभर लोकांचा विकास करायचा, अशा पद्धतीचं त्यांचं षडयंत्र आहे. आणि म्हणून जर सामाजिक, शैक्षणिक विकास करून या देशातली बेरोजगारी किंवा शेतकरी, कामगार, कष्टकरी यांना जर आपण न्याय द्यायचा असेल तर नक्कीच वंचित घटकांना आपण प्रशासनामध्ये आणलं पाहिजे, अशाच पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वालिटी यूट्यूब चॅनल. नमस्कार.